अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे डोंबिवली पूर्व सौ मानसी योगेश वाळुंजकर या ताईंचा। ताई म्हणतात, संकटाते टाळीती आगंतुक असल्यास ते। जय गजानन। मी सौ मानसी योगेश वाळुंजकर, पूर्वाश्रमीची मेधा करंबेलकर। मला गजानन महाराजांचं प्रेम माझ्या आईकडून मिळालं। मध्यंतरी मला गजानन महाराजांनी एका मोठ्या संभाव्य अपघातातून वाचवलं। त्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्यापूर्वी माझ्या आईच्या ध्यानीमनी नसताना महाराजांनी त्यांची ओळख तिला कशी करून दिली ते सांगावंसं वाटतं। माझी आई अगदी 2च वर्षाची असताना तिचे वडील गेले। हा 1950च्या आसपासचा काळ। माझ्या विधवा आजीला तिच्या 3 मुलीसह त्या काळात घरातून बाहेर काढण्यात आलं, पण आजी कर्तृत्वान होती। रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे आजीने तेव्हा हॉस्टेलवर मेट्रन म्हणून काम केलं आणि तिच्या 3ही मुलींना स्वतःच्या पायावर उभं केलं। आजीचं नेहमी सांगणं असायचं, स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा, एक अनामिक शक्ती तुम्हाला मदत करते। पुढे मुली मोठ्या झाल्या। 1970-71च्या सुमारास आईची मोठी बहीण अचानक वारली। आजीने आकाशाकडे पाहून प्रश्न केला, भगवंता, तुला ही तरुण मुलगी दिसली? बस, आणि आजी कार्यरत झाली। तिला तर उभं राहणं भागच होतं। पुढे मुली मोठ्या झाल्या। आजीने 2ही मुलींची लग्न लावली। लग्नानंतर माझे आई बाबा आजीला घेऊन डोंबिवलीला राहायला आले। माझा जन्म 1978चा। माझा जन्माआधी 2 महिने आईला स्वप्न पडलं। स्वप्नात निळसर रंगाचा वेश परिधान करून एक गृहस्थ, ज्यांना आईनं याआधी कधीच पाहिलं नव्हतं, आईच्या समोर उभे झाले आणि आईला व आजीला म्हणाले, मोठी मुलगी हवी आहे ना? मिळेल मिळेल। या स्वप्नानंतर काही दिवसांनी आमच्या शेजारच्याच एक काकू, त्यांचं नाव शृंगारपुरे, आईकडे एक पोथी घेऊन आल्या। आईच्या हातात ती पोथी देऊन म्हणाल्या, ही पोथी वाचा, सर्व सुरळीत पार पडेल। ती पोथी होती गजानन विजय ग्रंथ। आई ती पोथी प्रथमच पाहत होती। आईने उत्सुकतेपोटी सहज पान पलटलं, चित्र पाहिलं आणि आईला अर्थबोध झाला की तिच्या स्वप्नात गजानन महाराज येऊन गेले। आईचं वाचन सुरू झालं। सर्व सुरळीत पार पडलं। माझा जन्म झाला। काही दिवसांनी महाराज आईला स्वप्नात येऊन विचारून गेले, काय मिळाली मोठी मुलगी? आईने दुसऱ्याच दिवशी शेजारच्या काकूंना म्हटलं, आमचं जमेल तेव्हा आम्ही शेगावला निश्चितच जाणार, पण तुमचं जाणं आधी झालं तर माझ्यासाठी गजानन विजय ग्रंथ घेऊन या। अशा रीतीने तेव्हापासून गजानन महाराज, गजानन विजय आणि आमचा सहप्रवास सुरू झाला। पुढे आई मोठ्या प्रमाणावर महाराजांचा प्रगट दिनही करू लागली आणि वेळोवेळी महाराजांचे अनुभव पण येऊ लागले। आज सर्वत्र स्मार्टफोनची संख्या भरपूर वाढली आहे। मध्यंतरी जेव्हा व्हॉट्सअप लोकप्रियता खूप वाढीस लागली, तेव्हा गजानन महाराजांच्या काही भक्तांनी त्याचा वापर गजानन विजय ग्रंथाच्या साखळी पारायणासाठी सुरेख रीतीने करून घेतला। यात 21 वाचकांचा ग्रुप करून दर गुरुवारी प्रत्येकाने एक, याप्रमाणे संपूर्ण 21 अध्यायाचं पारायण करण्यात येतं। आपला अध्याय वाचून झाला की तसं प्रत्येकाने ग्रुप प्रमुखाला कळवायचं। कुणाला काही कारणाने जर वाचन शक्य न झाले तर त्या अध्यायाची सोय प्रमुखाने करून घ्यायची। प्रत्येकाने पुढल्या गुरुवारी पुढचा अध्याय या क्रमाने वाचत जायचं। आज विविध भागात असे शेकडो ग्रुप दर गुरुवारी पारायण करून ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतात। हे सर्व इथे सांगायचं कारण म्हणजे 2017च्या आषाढ महिन्यात मी अशा एका पारायण ग्रुपमध्ये सहभागी झाले। दर गुरुवारी ह्या ग्रुपसाठी म्हणून एक अध्याय वाचण्यास प्रारंभ झाला। अध्याय वाचण्याच्या संदर्भात मी एक ठरवलं होतं की शक्यतो अध्याय संध्याकाळी 5:15च्या सुमारास वाचायचा आणि वाचन करीत असताना मध्ये शक्यतो कुणाशीही बोलायचं नाही, आपली जागा सोडायची नाही। आमचं घर पहिल्या मजल्यावर, समोरची खोली आकाराने थोडी मोठी, जिथं आम्ही टीव्ही ठेवला आहे।
आणि जिथे मी पोथी वाचन करते ती खोली साधारण 8 बाय 10 फुटाची आहे. खोलीत भिंतीला लागून छोटंसं देवघर. देवघरावर 2 मोठे फोटो आहेत, एक गोंदवलेकर महाराजांचा आणि एक गजानन महाराजांचा. देवघरासमोर बसलं तर मागे भिंतीला लागून आपल्या पाठीशी एक छोटं डायनिंग टेबल, त्यामागे छोट्या जागेत एक जास्तीचं सिलेंडर, त्यामागे आडवा किचन ओटा. मॉड्युलर टाईप किचन असल्याने कप्प्यात दारामागे चालू सिलेंडर, जास्तीचं सिलेंडर आणि चालू सिलेंडरचं दार, या मधल्या जागेत प्लॅस्टिकमध्ये भाजी, कांदा, लसूण इत्यादी. मला आठवतंय तो मार्गशीर्ष महिना होता, म्हणजे आत्ता. माझे आषाढ ते मार्गशीर्ष असे 5-6 महिने दर गुरुवारच्या पोथी वाचनाचे होत आले होते. माझ्या संध्याकाळच्या नियमित वेळेत माझं वाचन सुरू होतं. अन्य वेळेत मला शक्य नव्हतंच असं नाही, पण मी आपली ती एक वेळ ठरवली होती. 14 डिसेंबर 2017 मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार. मार्गशीर्षातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करण्याचा अनेक ठिकाणी प्रघात आहे. मीही त्या दिवशी देवघराशेजारी चौरंगावर लाल मखमली वस्त्र आच्छादून त्यावर महालक्ष्मीचा फोटो ठेवला होता. बाजूला समय शांतपणे तेवत होती. त्या गुरुवारी माझ्यावर 6वा अध्याय वाचण्याची जबाबदारी होती. दुपारी 1-1:30ची वेळ होती. मी आणि सासरे आम्ही दोघे बाहेर टीव्ही पाहत होतो आणि मला आतून सूचना झाली की उठा आणि पोथी वाचायला घ्या. प्रथम मी त्याकडे लक्ष दिले नाही, पण मग मला आतून अस्वस्थ वाटून एकसारखी सूचना होऊ लागली, पोथी वाच. मग मात्र मी उठले. दुपारी 1:45ला प्रथमच मी पोथी वाचायला सुरुवात केली. मंगलाचरण झाले आणि टायरमधून हवा बाहेर यावी तसा आवाज कानावर आला. मी चमकून मागे गॅस शेगडीकडे बघितलं, पण बटन बंद होती. मी पुन्हा वाचू लागले. 6व्या अध्यायातील त्या ओव्या. आगट्या पेटल्या एक सरा, अज मासे हो 10-12, तेने डोंब झाला खरा, गगनोदरी तुमाचा. आगीची सूचना. पुन्हा तोच आवाज कानाला भासला आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. गॅस सिलेंडर लीक असावं. कधी नव्हे ते तडक उठले. मागे टेबलाला वळसा घालून पुढे झाले. सिलेंडरच्या कप्प्याचं दार उघडलं. सिलेंडरमधून गॅस बाहेर येत होता. ताबडतोब नॉब बंद केलं. मग लक्षात आलं की समय शांत करायला हवी. पुन्हा टेबलच्या बाजूने समयच्या दिशेने यायला निघाले. तो टेबल खालून वायू गतीने आणि वायू मार्गाने बाहेर आलेला गॅस समयपर्यंत पोहोचला आणि तेवढ्या भागात एकच भडका उडाला. वाटेतील कांदे, लसूण, प्लास्टिक आधी जळून खाक झालं. मी टेबलच्या त्या बाजूला असल्याने माझ्या नजरेसमोर ते घडलं, पण मी बाजूला सुरक्षित होते. नशिबानं जास्तीचं सिलेंडर रिकामं होतं. त्याची ऑर्डर अजून द्यायची होती. महाराजांनी मला पोथी वाचायला घ्या अशी बुद्धी दिली म्हणून ठीक, अन्यथा गॅस काही फार वेळ कोंडून थोडीच राहणार होता आणि समय तर तिथेच होती. त्या दिवशी योगाने आलेला 6वा अध्याय मला उठून गॅस पाहण्याची झालेली प्रेरणा. नाहीतर समय आणि गॅस यामध्ये मी होतेच की. या सर्वावर मात करणारा एक विचार म्हणजे चालू सिलेंडरचा केवढा मोठा स्फोट त्या दिवशी होऊ शकला असता. पण आता ते सर्व टळलं होतं. मार्गशीर्षातील त्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी आई तर मला पावलीच आणि सद्गुरू श्री गजानन महाराज रक्षणाकरिता मार्गदर्शक ठरले. गजानन महाराजांचं आपल्याकडे लक्ष आहे यापेक्षा अन्य कुठली भावना माझ्यासाठी श्रेष्ठ ठरणार होती. मी मनातून महाराजांचे आभार मानले आणि एकच म्हटलं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गणगण गणात बोलते, गणगण गणात बोलते.